मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणतात हे मूवी बघितल्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. आतापर्यंत आपण मूवी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं माहिती का? ए क्या बोलती तू, ए क्या मैं बोलू, आता काय कहो ना प्यार है, या गोष्टी आपण बघितल्या. प्लीज 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 वेळ काढा. कशाला रडायला आलं? हा, मूवी संभाजी महाराजांचे एवढे हाल, बापरे. हा, मी आज त्या ठिकाणी पुरुषांना रडताना बघितलंय. नोकरीवाला यूट्यूबरचा आपल्या सगळ्यांना राम राम. बॉलिवूड पे किसका राज है, बस छावा या एकाच मूवीचा राज आपल्या बॉलिवूडच्या साम्राज्यावरती सध्या चालू आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत हा मूवी बघण्यासाठी. लॉंग अवेटेड आणि इतकी उत्सुकता आहे मनापासून की त्याच्याबद्दल शब्दात सांगणं शक्य नाही आहे. खूपच मनापासून हा मूवी बघायचा आहे, कारण 4 वर्षापासून या सिनेमाची निर्मिती चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती असलेला हा चित्रपट, त्यांच्या बलिदानावरती असलेला चित्रपट बघण्यासाठी म्हणून फार उत्सुकता आहे. आजकाल जर बघायला गेलं तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कान लोक आहेत. आता कान का म्हणतोय, धचा मा होतो, त्याच्यामुळे हे जे कान लोक आहेत ना, यांचे मूवी, त्यांच्या प्रेमाचे मूवी हे आपण बघत असतो. आता एक मला खरं मनापासून एक गोष्ट सांगा की ज्या वेळेला एखादा कॅरेक्टर कास्ट केलं जातं, एखाद्या मूवीसाठी एखादं कॅरेक्टर बघितलं जातं, त्यावेळेला कुठल्या गोष्टी बघितल्या जात असतील. आता संभाजी महाराजांच्या जीवनावर जो मूवी बनतोय, जो मूवी तयार होतोय, त्याच्या बाबतीमध्ये जर का कास्टिंग करायचं असेल तर अभिनय आणि त्याचबरोबर त्या व्यक्तिरेखेमध्ये शिरणारा माणूस पाहिजे. आता हे जे कोणी कान लोक आहेत यांचा काय विचार केला गेला नसेल, थोडासा विचार करून बघा. किंवा तानाजीसारखा मूवी, एक ब्लॉकबस्टर मूवी येऊन गेला, त्याच्यामध्ये सुद्धा उदयभानचं कॅरेक्टर ज्यांनी केलं होतं किंवा तानाजीचं कॅरेक्टर ज्यांनी केलं होतं, या सगळे कॅरेक्टर कास्टिंग करताना अशा गोष्टींचा विचार का केला जातो? कारण जो व्यक्ती हा परफॉर्मन्स साकारणार आहे ना, त्याला त्या व्यक्तिरेखेबद्दल मान सन्मान असावा लागतो, तरच ती व्यक्ती ती कॅरेक्टर आहे ना मनापासून करू शकते असं मला वाटतंय. म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे, कारण शेवटीला अभिनय असतो, कोणी कोणाचा करू शकतं. पण जर का ती व्यक्तिरेखा तुमच्या मनामध्ये उतरवली, झिरपवली, रक्तामध्ये भिनवली, तरच तुम्ही स्क्रीनवरती तसं दिसू शकता, असू शकता. सो आपण जाणार आहोत आज हा मूवी बघण्यासाठी. त्याच्यापूर्वी आपण थोडासा व्यायाम करतोय. हे मी माझं सिटअप्सचं मागून घेतलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे की व्यायाम करण्यासाठी किंवा आपण काय म्हणतो, आता बॉडी बनवणे तर होऊ शकत नाही, कारण एक एज लिमिट असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण एज इज जस्ट अ नंबर असं म्हणायचं. मी इथं प्लेस केलंय इथे आणि इथे लॉक केलंय घरच्या घरी, कारण नोकरीवाला यूट्यूबरला त्याच्यासाठी वेळ देता येत नाही, एक्झरसाईजसाठी वेळ देता येत नाही, आणि या सगळ्या कारणांसाठी म्हणून अशा प्रकारे एक छोटीशी अरेंजमेंट केले. तर व्यायाम करून घेऊया. व्यायाम झाला की आपल्याला थोडंसं खाऊन पिऊन मग लगेच मूवीसाठी जायचं. तिकडे आपल्याला बघायचं आहे काय होतंय, काय नाही होत आहे, लोकांचा उत्साह कसा आहे. साधारणपणे आम्ही 3 तिकिटांसाठी एक 700 रुपये वगैरे लागलेले आहेत, इन्क्लुडिंग तो जो ॲडिशनल चार्ज असतो तो. आणि त्याच्यासाठी 12:15चा शो आहे. तर आता आम्ही पटापट आवरून तिकडे निघणार आहे. तोपर्यंत थोडासा एक्झरसाईज आणि त्याच्यानंतर गोईंग टू मूवी. तर आम्ही निघालेलो आहे. या बाजूला प्राजक्ता रेडी, ईश्वरी पण रेडी. आर यू ऑल एक्साइटेड? Yes, I'm very excited. यू ऑल्सो? येस. व्हेरी गुड. सो चाललेलो आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. चला चला निघूया पटकन. 12चा शो आहे, त्याच्या अगोदर यांना काहीतरी काम करायचे, ती काम पण करून घेऊया आणि डायरेक्टली तिकडे जाऊया. आपल्याला आता जायचं आहे मिराज सिनेमामध्ये, कारण 10-15 मिनटामध्ये आता शो सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आहे इकडे. गाडी पार्किंग केली आपण शिवा कॉम्प्लेक्सला आणि चाललेलो आहे मूवी बघण्यासाठी. सांभाळून चला, गाड्या येतात उलट्या सुट्ट्या. पनवेलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आपण सॅक लावून फिरतो आहे ना, सॅक वगैरे, असं वाटतं की कुठून तरी बाहेरून आलो आहे आम्ही.
तसं काही नाही. तसं काही नाही आहे, आपण लोकल आहे इकडचे. आणि आता फायनली आपली प्रतीक्षा संपलेली आहे. समोर छावा मूवीचा पोस्टर लागलाय आणि आपली फायनली प्रतीक्षा संपलेली आहे. एकच नंबर हे बघा. आणि आपलं मिराज थिएटर, तुंबळ गर्दी. शर्ट घाल बघा सर, रेड वाला त्याच्यावर चाललं ऐकणार कोण हे की नाही? हे बघ तू पकड ना. जस्ट पिक्चरच्या थिएटरमध्ये एंट्री. कडचे बघावं लागेल आपल्या मधलं मला वाटतं तिकडे आहे, आपलं तिकडे तिकडे आहे. आहे ना मधलं. नाही मधलं नाही, पलीकडचं आहे, पलीकडचं. सी 5 6 आणि ई किती 3. नाही तसं नसतं, तसं नसतं. हे बघ 5 पर्यंत इकडे आहे. हा तुझं काय बाबा? सॉरी आई. ए बी सी. सी हे बघ. माझी फीलिंग वेरी हैप्पी. फाइनली वो टाइम आ गया जहाँ पे मूवी बघायला आम्ही आलेलो आहे. आमचा मूवी बघून झालेला आहे. ईश्वरीचं रडणं काही थांबत नव्हतं संपूर्ण मूवी संपेपर्यंत. बरं वाटलं बाबा उन्हात आल्यावर. काय झालं? हा? रडायला आलं होतं हा? रडायला. कशाला रडायला आलं? हा? मूवी संभाजी महाराजांचे एवढे हाल बापरे. हा? एवढे हाल. मी आज त्या ठिकाणी पुरुषांना रडताना बघितलंय. डसा डसा कळलं. मूवी तर आपण बघितलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं जे डिटेल्स आहेत ना ते घरी जाऊन बोलूया. मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर का म्हणतात हे मूवी बघितल्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. मूवीचा स्टार्ट ते मूवी संपेपर्यंत तुमच्या नजरा खेळून राहतात. त्याचबरोबर फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये तुम्ही तुमची नजर इकडे तिकडे वळवू शकत नाही आणि डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही. आणि मी आज सगळ्या पुरुषांना रडताना बघितलंय, ढसा रडताना बघितलेलं आहे थिएटरमध्ये मूवी बघत असताना. आणि मूवी का बघा तर आत्तापर्यंत आपण मूवी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं माहिती आहे का? ए क्या बोलती तू, ए क्या मैं बोलू. आता काय कहो ना प्यार है, या गोष्टी आपण बघितल्या. प्लीज 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 वेळ काढा. मुलाबाळांची शाळा असेल, काही असेल, परीक्षा असतील, कारण मूवी आत्ता आहे, थिएटरला नेऊन मुलांना दाखवा. 2.5 ते 3 तास तुमच्या आयुष्यातले वाया जाणार नाहीत. त्याचबरोबर तुमचे जे काही 200-400 500 रुपये तुम्ही जे घालणार असाल ते देखील वाया जाणार नाहीत. एवढं बाकी 100% गॅरंटी हा मूवी बघून आल्यानंतर तुम्हाला देतोय. कारण ज्या काही आपल्या राजांविषयी, छत्रपती संभाजीराजांविषयी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांविषयी आजपर्यंत अनेक चुकीच्या गोष्टी, चुकीचे गैरसमज जाणून बुजून पसरवले गेलेले आहेत. त्याचं कारण त्यांना माहिती आहे. पण हे सगळे जर करेक्ट करायचे असतील आणि त्यांचं जे बलिदान आहे, देहत्याग आहे. आता देहत्याग म्हणणं खरं तर चुकीचं आहे, कारण बलिदान, आणि हे बलिदान कशा प्रकारे दिलं, किती त्रासातून दिलं, हे जर बघायचं असेल ना अंगावर काटा उभा राहतो. आणि त्यांच्याविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, छत्रपती संभाजी महाराजांविषयी जेव्हा विचार कराल त्या वेळेला तुमची छाती 56 इंच का सीना आहे. आपला मराठी मातीचा गौरव इतका मोठा आहे, हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवून देणारी ही मूवी आहे.
त्याच्यासाठी आपल्या मुलाबाळांना दाखवा. ह्याचं कारण असं आहे की आता माझ्यासोबत ईश्वरी आहे आणि सेकंड हाफ, पहिला हाफ तर त्यांचं जे पूर्वार्ध होता, महाराजांचा पूर्वार्ध, बुऱ्हाणपूरची लढाई, या सगळ्या गोष्टी, पण सेकंड हाफमध्ये ही मुलगी कंटिन्युअसली रडत होती, कंटिन्यू रडत होती. तसंच सीन होता तो. हां, काय सांगशील बाळा, काय वाटलं तुला? एकदम छान मूवी होता पण तो. आणि रडायला का लागलं तुला, सांग, रडायला का होत होतं? ते म्हणजे ते सगळे जे शिपाई होते त्या औरंगजेबाचे, ते आपल्या मराठ्यांना मारत होते म्हणून. आणि छत्रपती संभाजी महाराजांना पण खूप त्यांनी हाल करून मारले, खूप हाल करून मारले. त्रास दिला त्यांना. हो, खूप त्रास दिला. कदाचित एक लहान मुलगी याच्यापेक्षा वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, पण ते त्यांचं जे रडणं असतं ना, रडण्यातून बघितलंय, सगळ्या थिएटरमधल्या रडणाऱ्या लोकांच्या भावना पोचलेल्या आहेत. काय प्राजक्ता? बरोबर. त्यांची अशी अवस्था होईल किंवा झाली असेल हे विचार करूनही अंगावर काटा येतो. आणि याला जबाबदार कोण? आणि शिव्या येतात तोंडात शिव्या येतात. याला जबाबदार कोण माहितीये? कदाचित आपलीच माणसं आणि आपली फंद फितुरी. एक सिंहाचा छावा पकडून दिला, ते पण फितुरीनी. अरे, आणि कशासाठी? त्या वतनासाठी. आणि तुम्हाला जर वारच करायचा होता ना, तर समोरून करायचा होता. फंद फितुरी करून घराच्या मागून येऊन महाराजांना तुम्ही पकडून दिलत, आणि तरी सुद्धा हा सिंहाचा छावा त्यांच्या समोर नमला नाही. मृत्यू स्वीकारला, पण त्यांच्या धर्म बदलला नाही आणि त्यांच्या समोर झुकला नाही. खरंच या मूवी विषयी 5 स्टारचे 5 स्टार, 5 हा शब्द कमी आहे. जे काही तुम्हाला स्टार द्यायचे, 1000 स्टार, अनलिमिटेड स्टार या मूवीसाठी देऊन टाका. हा मूवी बघा, बस, काहीच नाही, शब्द नाहीत. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद. बाय बाय बाय.